विद्यार्थी मित्र हो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप मराठीमधला 24वा घटक अलंकार हा आपण पाहत होतो। त्यामध्ये अलंकाराचे दोन प्रकार बघितले, एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार। तर शब्द अलंकारामध्ये जे अनुप्रास आहे, यमक आहे आणि श्लेष आहे, हे तीन प्रकारचे अलंकार आपण चांगल्या प्रकारे चर्चिलेले आहेत। त्यावरची जे काही स्वाध्यायामध्ये प्रश्न असतील ते सोडवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केलेला आहे। आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास अलंकाराचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्थालंकार हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर प्रतिभावंत कवी काव्यातील अर्थामध्ये चमत्कृती निर्माण करण्यासाठी दोन भिन्न जातीच्या वस्तू तुलना करतात। आता प्रतिभावंत कवी म्हणजे ज्यांना प्रतिभा लाभलेली आहे असे कवी, कवी म्हणजे कविता रचणारे, कविता निर्माण करणारे। त्या कवींनी जे काही काव्याची रचना केलेली असते तर त्या काव्यामध्ये ज्या शब्दांचं उपयोजन केलेलं असतं, जे शब्द उपयोगात आणलेले असतात, त्या शब्दाची अशा प्रकारे रचना करतात की त्याच्या अर्थामध्ये एक प्रकारचा चमत्कार निर्माण ते करतात आणि तो चमत्कार त्या शब्दाच्या अर्थामध्ये निर्माण करून दोन भिन्न जातीच्या वस्तूमध्ये ते तुलना करतात। कशाच्या आधारे तुलना करतात? दोन वस्तूमध्ये शब्दांच्या अर्थावरून। त्यामुळे अर्थालंकार हे बहुधा तुलनेवर आधारित असतात, कारण या ठिकाणी काय केलेलं असतं, दोन भिन्न जातीच्या वस्तूमध्ये तुलना केलेली असते आणि ते तुलना करत असताना योग्य अशा शब्दांची निवड केली जाते, ज्या शब्दांच्या अर्थामुळे त्या वाक्यामध्ये, त्या काव्यामध्ये, त्या कडव्यामध्ये एक चमत्कृती म्हणजे एक चमत्कार निर्माण झाल्यासारखा आपल्याला वाटतो। अर्थाच्या चमत्कृतीने भाषेचे सौंदर्य, आता शब्दांचे जे अर्थ निघतात त्या अर्थाची एक चमत्कृती त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळे एक भाषेचं सौंदर्य वाढते व मनाला आनंद होतो। अर्थालंकार पाहत असताना त्यातील वैशिष्ट्यपूर्ण शब्द पुढील प्रमाणे आहेत। आता अर्थालंकाराचा जेव्हा आपण अभ्यास करू तर त्यामध्ये महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्या महत्त्वाच्या शब्दाची व्याख्या आपल्या लक्षात आली पाहिजे। पहिला शब्द आहे उपमेय। आता उपमेय म्हणजे काय की ज्या वस्तूचे वर्णन करायचे ती वस्तू। उपमेय म्हणजे काय की ज्या वस्तूचं वर्णन करायचं आहे ती वस्तू म्हणजे उपमेय। दुसरा शब्द आलेला असतो अर्थालंकारामध्ये, तो असतो उपमान। आता उपमान म्हणजे काय की आता जी वस्तू आपण घेतली आहे त्या वस्तूची आपण तुलना करत आहोत, आता ती तुलना आपण ज्या वस्तूशी करणार आहोत ती वस्तू म्हणजे उपमान। बघा, उपमेय म्हणजे ज्या वस्तूची आपण तुलना करणार आहोत आणि उपमान म्हणजे ज्या वस्तूसोबत त्या पहिल्या वस्तूची आपण तुलना करीत आहोत तो शब्द म्हणजे उपमान असेल। आणि तिसरा शब्द जो आहे साधर्म्य, सारखेपणा। आता उपमेय आणि उपमान हे दोन आहेत शब्द आपल्याला कळलं। उपमेय म्हणजे ज्या शब्दाची आपल्याला वर्णन करायचं आहे आणि उपमान म्हणजे ज्या शब्दाशी या उपमेयाची तुलना केलेली आहे तो उपमान शब्द। दोन शब्द, या दोन शब्दामध्ये जो सारखेपणा असतो ना त्या सारखेपणाला साधर्म्य म्हणायचं। आणि चौथा शब्द त्या ठिकाणी येतो अर्थालंकारामध्ये साधर्म्य वाचक। आता साधर्म्य वाचक या शब्दाचा नेमका अर्थ काय तर साधर्म्य दाखविण्यासाठी म्हणजे दोघांमध्ये सारखेपणा असण्यासाठी। आता धर्म काय असतो की समजा आता आपण लिंबू घेतलं तर लिंबू कसा आहे, आंबट आहे, तो त्याचा धर्म आहे। आपण साखर आपल्या जिभेवर घेतली तर कशी लागेल, ती गोड लागेल, म्हणजे त्या साखरेचा धर्म गोड आहे। म्हणजे या उपमेय आणि उपमान या दोन शब्दामध्ये साधर्म्य दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे शब्द ते साधर्म्य वाचक होतं। आता उदाहरणादाखल काय असतं हे तर बघा, इथं उदाहरण दिलेलं आहे प्रमाणे।
है ना. परी, सारखा या शब्दांच्या मदतीने त्या दोघांमधलं साधर्म्य दाखवलं जातं. आता उपमा दोन वस्तूमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केले असते तिथे उपमा अलंकार होतो. आता अर्थालंकारामधले हे 4 शब्द जे अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत, ज्याची आपल्याला चांगल्या प्रकारे व्याख्या म्हणा किंवा त्याची संकल्पना म्हणा किंवा त्याचा अर्थ म्हणा, तो जर आपल्या लक्षात राहिला, तो जर आपण समजून घेऊन लक्षात ठेवला, तर मग अर्थालंकारामधले जे हे प्रकार सुरू झालेले आहेत. पहिला प्रकार आहे उपमा. आता उपमा काय असते, हा अलंकार काय असतो, त्याला ओळखायचं कसं, त्याची काहीतरी ओळख असेल ना, तर ती ओळख आपल्याला या ठिकाणी समजेल. दोन वस्तूमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. म्हणजे काय, दोन वस्तूमधील साम्य, साम्य म्हणजे सारखेपणा, तो सारखेपणा चमत्कृतीपूर्ण रीतीने ज्या ठिकाणीही वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणचा जो अलंकार आहे तो उपमा अलंकार होतो. मग यामध्ये काय असणार आहेत शब्द, सारखा, सम, सुदृश्य म्हणजे प्रत्यक्ष दिसणारा, त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे असं दाखवणारा, त्याला सुदृश्य म्हणता येईल. समान, सारखाचा आहे. परी, गत, जसा यासारखे साधर्म्यवाचक शब्द येतात. म्हणजे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की उपमा या अलंकारामध्ये ज्या सारख्या अर्थाचा शब्द वापरून एक चमत्कृतीपूर्ण त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं आणि ते शब्द सारखेपणा दाखवण्यासाठी काही निश्चित असे शब्द आहेत. त्यापैकी आहे सारखा, सम, सुदृश्य, समान, परी, गत, जसा. हे साधर्म्यवाचक शब्द या उपमा अलंकारामध्ये येतात. आता त्याचं उदाहरण बघा, इथं दिलेलं आहे. गोधूम वर्णतीचा, गोधूम वर्णतीचा हरणाच्या पाडसा परी डोळे. पाडसा परी, बघा आता परीवर आहे, हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, उपमा अलंकाराचं आहे, जे साधर्म्यवाद दाखवणारा शब्द आहे. आता गोधूम वर्णतीचा हरणाच्या पाडसा परी डोळे, स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विधू बिंब जेवी वाटोळे. या पहिल्या वाक्यामध्ये या परी हा जो शब्द आलेला आहे याच्यावरनं आपण हरणाच्या पाडसा परी, आता हरिण आणि हरणीचं जे पिल्लू असतं त्याला पाडस म्हणतात, आणि त्या हरणाच्या पाडसाचे जे डोळे आहेत त्या डोळ्यासारखं, परी म्हणजे सारखं, त्या पाडसाच्या डोळ्यासारखं कोणाचा वर्ण आहे, गोधूमचा वर्ण आहे. गोधूम वर्णतीचा, हा वर्ण म्हणजे रंग, तो वर्ण कोणासारखा, बघा तुलना केलेली आहे, पाडसा परी डोळे, हरणाच्या पाडसा परी डोळे, स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विधू बिंब जेवी वाटोळे. तर या ठिकाणी आपल्याला उपमा अलंकार आहे हे लक्षात येईल. दुसरं, आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. आभाळागत माया, गत उपमा अलंकार आहे, कारण उपमा अलंकारामध्येच हे शब्द येतात. परी, गत, जसा, सारखा, सम, सुदृश्य, आणि दोन वस्तूमध्ये साधर्म्य दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे हे शब्द वापरलेले आहेत. आणि तो सारखापणा दर्शविणारा शब्द गत आहे. या ठिकाणी वरच्या ह्याच्यामध्ये परी होता. आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे, तुझी माया आमच्यावर कोणासारखी राहू दे, आभाळासारखी राहू दे. आणि तो सारखेपणा आपल्याला या ठिकाणी दर्शवणारा शब्द तो गत आहे. म्हणून या वाक्यात उपमा अलंकार आहे. सावळा चरंग तुझा पावसाळी नभा परी. परी, नभा, आभाळ, आकाश, ढग, है ना, या अर्थानं नभ आहे.
आणि या नभापरी कसा रंग आहे? सावळाच. म्हणजे या नभाचा रंग जो आहे तोच तुझा रंग आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. आता या सावळ्या रंगाचं तुलना कोणासोबत केलेली आहे? नभासोबत केलेली आहे. आणि नभासोबत करत असताना ह्या सारखेपणा दाखवण्यासाठी यामध्ये कोणता शब्द वापरलेला आहे? परी. परी म्हणजे सारखा, गत म्हणजे सारखाच है ना. तर अशा प्रकारे अशी वाक्य शब्दाच्या चमत्कृतीतून दोन वस्तूमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेलं असतं. त्या ठिकाणी उपमा अलंकार तयार होतो. या ठिकाणी गोधूमचा वर्ण म्हणजे रंग हा पाडसाच्या डोळ्यासोबत तुलना केलेली आहे म्हणून उपमा अलंकार होतो. बरोबर आहे. तर हा अलंकार तुम्हाला समजला असेल. उत्प्रेक्ष अलंकाराकडे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊया. तर हा अलंकार अभ्यासा. जिथे जिथे या अलंकाराची उदाहरणं तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये आढळतील ते शोधा आणि त्यावर थोडासा मनन चिंतन करून ते लक्षात ठेवा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. दुसऱ्या व्हिडिओत आपण उत्प्रेक्षा, रूपक हे अलंकार अर्थालंकाराचे प्रकार पाहूया. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.